रामनाथ हा एका धनाढ्य जमीनदाराचा मुलगा, पण त्याने आपल्या जमिनीची कधी पर्वा केली नाही, की कधी शेतात काम केलं नाही. एकदा त्याला कोणाकडून तरी असं समजलं की या जगात कुठंतरी एक जादूचं मलम आहे. कोणत्याही धातूवर त्या मलमाचा लेप लावला की त्या धातूचं सोनं होतं. सोनं मिळवण्याचा इतका सोपा उपाय असताना काम करण्याची गरज काय, असं रामनाथला वाटे. त्यामुळे तो सतत त्या मलमाच्या शोधात भटकत असे. अनेक लोक त्याच्या या मूर्खपणाचा गैरफायदा घेत आणि त्याच्याकडून पैसे उकळत. तरीही ते मलम काही त्याच्या हाती आलं नाही. या शोधापायी त्याचे अमर्याद पैसे खर्च झाले तरी अजूनही ते मलम मिळवण्याची आशा त्याच्या मनात होतीच. त्याची पत्नी मधुमती ही मात्र आपल्या पतीच्या या चमत्कारिक स्वभावामुळे अगदी कंटाळून गेली होती. रामनाथ हा महिपती मुनींचा भक्त होता. एक दिवस महिपती मुनींनी त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाले, रामनाथ, मला हिमालयातून आलेला एक साधू भेटला. त्याने मला असं सांगितलं की हिमालयात एक औषधी मलम आहे. त्याने कोणत्याही धातूचं सोनं होतं. त्याबरोबर मला तुझी आठवण झाली, म्हणूनच मी तुला बोलावून घेतलं. पण ते मिळवण्यासाठी मात्र तुला काबाड कष्ट करावे लागतील. ते ऐकून रामनाथ हर्षभरित झाला. तो म्हणाला, महाराज, ते कसं काय मिळवायचं ते मला सांगा. मी कष्ट करायला तयार आहे. ते इतकं काही सोपं नाही. तुला आधी एक केळीचं रोप लावावं लागेल. त्याला रोज पाणी घालायचं. त्याची उत्तम निगा राखायची. तीही स्वतः ते झाड मोठं होईल. मग हिवाळ्यात त्याच्या पानांवर दव पडेल. ते दवाचे थेंब एका बाटलीत जमा करून ठेवायचे. अशा मोठ्या 5 बाटल्या भरून 500 दव जमा झालं की ते माझ्याकडे घेऊन ये. आपण ते त्या साधूकडे घेऊन जाऊ. मग तो त्याच्या मंत्र सामर्थ्याने त्यापासून जादूचं मलम तयार करेल. त्यात कोणताही धातू तू बुडवलास की त्याचं सोनं होईल. हे ऐकून रामनाथ दुःखी झाला. तो म्हणाला, पण महाराज, हिवाळा ऋतू वर्षातील फक्त 3 महिनेच असतो. दवाचे थेंब किती छोटे असतात. 500 दव जमा करायला किती वर्ष घालवावी लागतील. रामनाथ, असं असेल तर मग तू खूप जास्त झाडं लाव, म्हणजे जास्त दव जमा करता येईल, तेही कमी काळात. हे बघ, ते जादूचं मलम प्राप्त करण्याचा हा एवढा एकच मार्ग आहे. तू काय तो विचार कर. रामनाथने त्यावर बराच विचार केला. काहीतरी करून हे मलम मिळवलंच पाहिजे असा त्यानं निर्धार केला. नाहीतरी त्याच्याकडे भली मोठी जमीन नुसतीच ओसाड पडून होती. त्यावरच केळीची बाग लावण्याचं त्यानं ठरवलं. त्याची पत्नी मधुमती आणि घरातील नोकर चाकर त्याच्या मदतीला लागले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्या जमिनीत केळीची रोपं आणून लावली. रामनाथचं काम म्हणजे झाडांना पाणी घालायचं, त्यांची नीट मशागत करायची आणि सकाळी दव पडण्याची वाट बघायची. त्याने इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष घालणं आता सोडून दिलं होतं. केवळ 10च महिन्यात त्या जमिनीवर एक सुंदर केळांची बाग तयार झाली. तयार झालेलं पीक उतरवणं, बाजारात विक्रीला पाठवणं इत्यादी गोष्टी मधुमती जातीनं बघत असे. रामनाथने आता नवी नवी रोपटी आणून अधिक मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यास सुरुवात केली. म्हणजे दव लवकर जमा होईल असा त्याचा त्यामागचा उद्देश होता. मधुमतीचं संपूर्ण सहकार्य त्याला होतंच. हे असंच चालू होतं. 5 वर्षांनंतर अखेर एकदाचा तो दिवस उजाडला. त्या दिवशी रामनाथने 500 दव बाटल्यांमध्ये जमा केलं आणि ते त्या हिमालयातून आलेल्या साधूकडे घेऊन गेला. साधूने हसून डोळे मिटले आणि काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखे दाखवले. त्यानंतर डोळे उघडून ते पाणी रामनाथला परत दिले. आता रामनाथने एका तांब्याचं भांडं घेऊन ते त्या पाण्यात बुडवलं. पण काहीच झालं नाही. मग त्याने आणखी थोडं पाणी त्या भांड्यांवर ओतलं. तरीही काही फरक नाही. रामनाथ मनातून अस्वस्थ झाला. महाराज, ही शुद्ध फसवणूक आहे. मी माझ्या आयुष्यातील 5 वर्ष फुकट घालवली. त्यावर रामनाथच्या सोबत आलेले महिपती केवळ हसले. ते काहीच बोलत नाहीत. दोघे घरी परतले. महिपती मुनींनी मधुमतीला हाक मारून बाहेर बोलावले. ती हातात एक भली मोठी पेटी घेऊन आली. तिने रामनाथच्या हाती ती पेटी देऊन उघडण्यास सांगितले. रामनाथने ती पेटी उघडली
आत सूर्यप्रकाशात चमचमणारे सोन्याचे रूळ ठेवलेले होते. महिपती आता रामनाथला म्हणाले, अरे, जगात मुळी असं जादूचं कोणतंही द्रव्य नसतं. कोणत्याही मार्गाने एखाद्या धातूचं असं आपोआप सोन्यात रूपांतर होऊ शकत नाही. गेली 5 वर्षे तू अपार मेहनत केली आहेस. तुझ्या फळबागेतून आलेल्या पिकाची व्यवस्था पाहणे, ते बाजारात विक्रीसाठी पाठवणं इत्यादी कामं तुझ्या पत्नीने जातीने लक्ष घालून सांभाळली आहेत. तुमच्या बागेतील केळी विकून तिने अमाप पैसा मिळवला. त्या पैशातूनच तिने हे सोनं खरेदी केलं. मला फक्त एवढंच तुला सांगायचं आहे की रोपं लावून त्यांची निगराणी राखण्याचं काम तू केलंस तर तुझ्या व्यवसायाची आर्थिक बाजू तिने सांभाळली. हे तुम्हा उभयतांच्या कष्टाचं फळ आहे. पण हे जर मी तुला सुरुवातीलाच सांगितलं असतं तर तू माझ्याकडे लक्ष दिलं नसतंस. म्हणून मला ही युक्ती वापरावी लागली. कष्टाचं फळ नेहमीच गोड असतं. या उक्तीचं खरंखुरं मर्म रामनाथला आता उमगलं. त्यानंतर त्याने कष्ट करणं कधीच सोडलं नाही.